मातोश्रीवर आंदोलन करणारे भाडोत्री. मराठी व समस्त हिंदूंचे रक्षण करण्यात मातोश्रीने कधीच आखडता हात घेतला नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 92-93 मध्ये बाबरी पडल्यानंतर मुंबईत उसळलेला आगडोंब होय. स्वर्गीय बाळासाहेबांनी तेव्हा पंजाबी बांधवांबरोबरच हिंदुस्थान प्रेमी मुस्लिमांचेही संरक्षण केलेच होते. त्यामुळे शिवसेना प्रमुखांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या मातोश्रीवर आंदोलन करण्याचे मुस्लिम बांधव स्वप्नातही विचार करू शकणार नाही. तरी असो, काही मंडळींनी मुस्लिमांच्या नावाखाली आपल्या जीवनशैलीबरोबर शारीरिक राहणीमान बदलले असेल तर माहीत नाही. पण खासदार राऊत म्हणतात त्याप्रमाणे भाडोत्री किंवा कामापुरते बुजगावणेही उभे केले असेल तर सांगता येणार नाही. हा कट रचणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील मुखवटा मतदार येत्या निवडणुकीत वरबडून काढल्याशिवाय राहणार नाही. मातोश्रीला लोक मंदिर मानतात. कारण नसताना कोणी स्टंट म्हणून हा खेळ खेळत असेल तर त्यांनी आपल्या सडक्या विचारांना तिलांजली द्यावी. तसेच आपल्या मोहरक्यांच्या चेहऱ्यावर चिकटवलेला मुखवटा टाराटारा फाडून जगासमोर आणावा. वक्फ बोर्ड विधेयक व मातोश्री यांचा काडीचाही संबंध नाही. त्यावर संसदेत वैचारिक पातळीवर कसलीही चर्चा नाही. 10-20 टपोरी येऊन मातोश्री बाहेर धुडगूस घालतात. पोलीस बघ्याची भूमिका घेतात. खरे तर अशांना सालपटून काढायला हवे. यांना अटका करून केसेस उभ्या राहतात. तसेच तर देशभरात 4.5 कोटी केसेस पडून आहेत. त्यातूनच महत्त्वाच्या खटल्यांना तारीख पे तारीख मिळतात. असल्या बिनबुलाये मेहमानांना 6 वर्ष तुरुंगात खडी फोडायला पाठवायला हवे. 6 वर्षानंतर यांच्या खटल्यांना सुरुवात करायला हवी. अशा लोकांमुळेच तुरुंगाचा कोंडवाळा झाला आहे. खटल्यांच्या खतावण्या झाल्या आहेत. तुकडा फेकणाऱ्या कुत्र्याप्रमाणे ही मंडळी काम करते. मालकाच्या इशाऱ्यावर टार्गेटला धतिंगबाजी करतात. यावेळी त्यांनी चुकीचे स्थान निवडले आहे. सडक्या मेंदूने मातोश्रीवर स्टंटबाजीची अवदसा जागवली खरी, पण भविष्यात मुंबईच्या गल्लीबोळात फिरता येईल काय? जेव्हा सत्ता बदलते तेव्हा मती सुद्धा बदलते. सुपारीबाजांना आपल्याच गळ्यात लोडणे घालून फिरावे लागेल. धतिंग शूटिंग हुसनवारीच असते. व्याजासह परतफेड करावी लागते. शिवसैनिक अजून शांत आहेत. याचा अर्थ अशा घटना सहजासहजी विसरल्या जाणार नाहीत. दाढी खाजवतच बसायची वेळ येईल. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.